मी 1998-99ला स्वर्गीय गोपीनाथ मुंडे, स्वर्गीय प्रमोद महाजन आणि स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांना प्रभावित होऊन संघ शाखेतून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला। 2006 पर्यंत मी भाजपमधली संघटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडल्या। अगदी या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यामध्ये 10 लोकांना घेऊन आम्ही भारतीय जनता पार्टी सुरुवात केली। 2006 पर्यंत पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला अगदी 200, 300, 500 असं मताधिक्य मिळायचं, परंतु आम्ही कधीही लाजलो नाही। 2006 नंतर पक्षानं माझ्यावरती जिल्ह्यातल्या काही नेत्यांच्या सांगण्यावरून दुर्लक्ष केलं, परंतु मी भारतीय जनता पार्टीचा माजी पदाधिकारी म्हणून 6 ते 14 पर्यंत सातत्यानं जनतेच्या कामामध्ये राहिलो आणि 14 साली नेमकी युती तुटल्यानंतर माझा सर्वे बघून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मला विधानसभेची उमेदवारी दिली आणि 14ला मी 54,000चं मताधिक्य घेऊन मूळ विधानसभा मतदारसंघामध्ये क्रमांक 2वर आलो आणि अगदी 7-8 हजारांनी माझा पराभव झाला। आणि त्यानंतर एवढं मोठं मताधिक्य घेतल्यानंतर पुढच्या काळामध्ये सुद्धा जिल्ह्यातल्या काही नेत्यांनी माझ्यावर जाणीवपूर्वक दुर्लक्षच करायला चालू केलं। 2019च्या निवडणुकीमध्ये खरं तर ही जागा भारतीय जनता पार्टीला घेऊन मला उमेदवारी देऊन जनतेची सेवा करण्याची संधी द्यायला हवी होती, परंतु त्यावेळेस अनपेक्षितपणे शिवसेनेनं युतीतून माझी उमेदवारी जाहीर केली, परंतु आदरणीय देवेंद्रजींच्या आदेश सांगण्याप्रमाणे मी ती उमेदवारी घेतली नाही आणि मी भाजपमध्ये राहिलो। मला वाटलं की 2024ला माझा विचार निश्चितपणे होईल, पण 10 वर्ष अगदी पक्ष संघटनेच्या प्रक्रियेपासून बाजूला ठेवलं। जिल्ह्याची मीटिंग असली तर माझ्यासारखा अनेक वर्षापासून काम करणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्याला स्टेजच्या समोर बसावं लागायचं, तरी मी अपमान मानायचो नाही, कारण कार्यकर्त्यामध्ये बसायचं जे समाधान आहे ते कुठंच नाही असं मला वाटायचं। आणि त्यानंतर 24लाही मी लोकसभेची उमेदवारी मागितली, 2009ला मागितली, 14ला मागितली, 19ला मागितली, पण सातत्यानं जाणीवपूर्वक मी स्थानिक उमेदवार असूनसुद्धा डावललं गेलं। त्यामुळे गेली 25 वर्ष ज्या जनतेने माझ्यावर प्रेम केलं, त्या जनतेने जे मला पाठबळ दिलं त्याची कुठलीही उतराई माझ्याकडून झाली नाही, कारण 25 वर्षाच्या कालखंडामध्ये 2014 ते 19 हे 5 वर्ष सत्ता होती आणि आता 22 ते 24 हे 2 वर्ष सत्ता होती। या 7 वर्षाच्या सत्तेमध्ये मला जनतेसाठी 7 रुपयाचा निधीसुद्धा सरकारकडून मिळाला नाही आणि मी लाभार्थी नाही। मला निवडणुकीमध्ये देवेंद्रजींनी मदत केली, मला त्यांची इच्छा असतानासुद्धा काही जिल्ह्यातल्या नेत्याच्या सांगण्यावरून मला डावलं गेलं आणि मग मी गेल्या 10 दिवसापूर्वी माझ्या 140 गावातील मतदारसंघातील गावामध्ये दौरा केला आणि कार्यकर्त्याच्या भावना जाणून घेतल्या आणि मला कार्यकर्त्यांनी सांगितलं की तुम्ही महाविकास आघाडीमध्ये आता प्रवेश करा, आता तुम्ही भाजपमध्ये राहू नका। आणि म्हणून आता कठीण काळात आपण भाजपमध्ये काम केलं। आता सध्या भाजपमध्ये देशामध्ये अनेक लोक भाजपमध्ये आलेले आहेत, आता काय आपल्यासारख्या कार्यकर्त्याची भाजपला गरज उरलेली नाही आणि म्हणून मला कोणी विचारलं नाही। मी अनेक वेळा मुंबईला जाऊन पक्षश्रेष्ठीकडे माझ्या भावना मांडण्याचा प्रयत्न केला, परंतु मला भेटही दिली नाही। त्यामुळं अगदी हताश होऊन मी हा निर्णय घेतलेला आहे। कोण जिल्ह्यातले कोण नेते ज्याच्यामुळे ही वेळ आली? मी आता पक्ष सोडल्यामुळं मी आता कुणावरही टीका करणार नाही, माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत। 25 वर्ष तुम्ही काम केलं भाजपमध्ये, जुन्या कार्यकर्त्याला किंमत राहिली नाही म्हणून तुमच्या डोळ्यात अश्रू येतील? बरोबर आहे। फडणवीसांनी याच्यात काही हे केलं नाही? मला 1 महिना भेट दिली नाही, ह्याच्यापेक्षा माझं दुसरं दुर्दैव काय नाही। आणि मी आता शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली खंबीरपणे या तालुक्यामध्ये लढणार आहे आणि 2024ची विधानसभेची निवडणूक साहेबांनी मला आशीर्वाद दिला आहे, लढवणार आणि जिंकणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।